काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडतोय तो. तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. अगं याचं अंतर तव्यासारखं दापलंय. अशी कशी गाफील असतेस तू. अहो मग काहीतरी करा ना. दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू. मी याला देवाचा अंगारा लावतीये. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. अहो जरा विश्वास ठेवा. हे बघा याचा ताप कमी होतोय, कपाळ पण अगदी थंड पडलं. या बघा ना जरा. बोलवतीये, उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते. उठ ना बाळा. काय झालं. अहो याला काय झालं, हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना. काय झालं. अहो काय झालं याला. हा सास गप्प गप्प काय. ए उठ ना बाळा, काय झालं तुला. अहो बघा ना जरा. आणि नाही राहणार मी अडाणी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कोणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं. चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका. हो लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा कळेल या सुभद्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का. सगळं जग नष्ट होईल बघत राहा तुम्ही. काय झालं. या समाजाला घाबरलीस की काय. हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कोणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी